अभिनंदन आकाश. धन्यवाद. काय सांगाल म्हणजे बघा केली वाटचाल पुढं. त्याच दिवशी आपली मुलाखत झाली होती कोणगावच्या मैदानाला. प्रत्येक मैदानाला यायला पाहिजे कारण कुठेतरी बघा आज मोठे गाडा मालक आहेत ना, तर त्यांना एक प्रत्येक मैदानाला येऊन भेट देऊन कुठेतरी त्यांचा नंदी पण पाळायला पाहिजे आणि प्रेक्षकांना अजून म्हणजे लोकांपर्यंत त्यांच्याकडून काय माध्यमातून माहितीपर्यंत ना ते पोहोचवायला पाहिजे. काय बोलाल आजच्या थारच्याकडे वाटचाल केली याच्यासाठी? थारकडे वाटचाल जी झाली ती खूप आज शिवसेना पक्षाचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचा वाढदिवसाच्या औचित्य साधून 3 फेऱ्याचा जो मैदान आहे आपल्या मुंबईला, जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेवढे बक्षीस ठेवली जातात तेवढीच मुंबईमध्ये बक्षीस आहे. पहिला प्रथम क्रमांक थार आहे, दुसरा अल्टो आहे, तिसरे काय बाईक वगैरे सर्व काही गोष्टी. खूप असा आनंद आहे. मुंबईकरांना याचा अभिमान पाहिजे. आपण मुंबईकर याच बाईक आणि हेच बक्षीस जिंकण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात जातो, पण आज त्याच गोष्टी सर्व आपल्या ठाणा रायगडमध्ये या बक्षिसं ठेवली जातात. आपल्याला याचा अभिमान असला पाहिजे. आणि आज खरोखर गटामध्येच मी सांगितलं होतं की आज शंभू 100% फायनलला राहणार, पण आज खरोखर माझा त्यांनी इज्जत ठेवली आणि आज तो सेमी क्रमांक 1 मध्ये चाकुरी नंबर 4 मध्ये छान असा सुंदर असा रायबा आणि शंभू पळून त्यांनी सेमी प्राप्त केला. आपली कोणगावला मुलाखत झाली होती. बरं बघा तुम्ही सांगितलं की अजून नियोजन होतंय. बघा किती अडचणी आल्या नियोजन करायला आजचा हा. खूप अडचणी आल्या. मला जेवढ्या अडचणी येऊ शकतात तर गरीब गाडा मालकाला काय सांगू शकत नाही. खेळ बरोबर नाही आहे, कारण का माणसं बैल पळाला तर बैल देतात, बैल पळाला तर तुम्हाला कोणी विचारणार नाही. तुमचा बैल पळाला तर तुम्हाला बैल, पण प्रत्येक माणसाचा बैल पळत असतो, पण कोणतरी जलिशी वृत्तीने कोणीतरी मनात कुठला राग ठेवून कोण बैल देत नाही. हा तुम्हाला मी आज खरोखर सांगतो. आज शंभू बैल हा 3 फेऱ्यामधला बादशाह बैल आहे. आज मुंबईमध्ये सोडा, आज घाटावरती भले भले टॉपचे नंदी असतात, त्या टायमाला शंभू 1-1 नंबर केलेला आहे. आता मागच्या मथुरमध्ये सुद्धा 1 नंबर झाला. खरोखर शंभू घाटावर चांगला पळतो 3 फेऱ्यामध्ये आणि आम्हाला माहिती आहे की बैल माझा किती पळेल, पण पब्लिक जी सगळी पब्लिक आहे ती कुठेतरी बैलांना कमी लेखायचं काम करते. पण त्यांना माहित नाही. एक नंदी तुम्ही पोसून बघा, जे नावं ठेवणार आहेत ना त्याने एक नंदी पोसून बघा, तुम्हाला तेव्हा समजेल त्या नंदीचं काय. बरोबर. आता बिनजोर पडले बघा, तुम्ही सांगतात कुठेतरी कमी लेखला जातं, दिवस हा प्रत्येकाचा येतो. आज आनंदाचा क्षण आहे. काय बोला? खूप आनंद क्षण आहे. आता ते जाऊ द्या, ज्यांनी दिले नसेल ते आज पश्चाताप झाला असेल त्यांना की शंभूमध्ये आज आपला बैल पाहिजे होता. खरोखर आज आपण फायनलला गुलाला प्राप्त झालो असतो, कारण का अजून फायनल व्हायची बाकी आहे, पण दिले नाही ज्यांना. ठीक आहे, त्यांना जाऊ द्या, आता काय बोलत नाही मी. पण आज चांगली अशी गाडी पळून खरोखर आज गुलाल प्राप्त झाला. मला खूप असा आनंद आहे. फायनलला गेली गाडी माझी, आणि कारण का मुंबईला राहून गाडी नंबरामध्ये म्हणजे फायनलला पोहोचणं खूप मोठी गोष्ट आहे. कारण मुंबईमधले नंदी सुद्धा तेवढेच पळत असतात, जेवढे पश्चिम महाराष्ट्रातले नंदी पळतात ना तेवढेच मुंबईमधले छोटे नंदी पळत असतात. पण त्यांना कुठेतरी आर्थिक गोष्टीमुळे घाटावरती जाता येत नाही. पण त्या टायमाला ज्या टायमाला 3 फेऱ्यामध्ये मुंबईची बैलं असतात, खरोखर बघा आज एकही सेमी असेल, माझाच फक्त सेमी थोडा अंतराने पास झाला असेल, प्रत्येकाचा सेमी घासून झालेला आहे. बरोबर. आणि गट सुद्धा घासून झालेला, कारण का तेवढे नंदी पळतात मुंबईचे सुद्धा, त्याच्यामुळे. आता अखंड बघा तुम्ही सांगता कुठेतरी आपल्याला वर जायला लागतं, पण आज पूर्ण महाराष्ट्र इथं उतरला मुंबईला, आणि कुठेतरी आयोजकांचं कौतुक व्हायला पाहिजे. झालं म्हणजे आपल्या मुंबईला जे पाहिजे होतं ना ते दिवस आलं. आयोजकांचे तर खरोखर मनापासून कौतुक केले पाहिजे, कारण का दुसरा मैदान आहे. पहिले राजा केसरी होता, नंतर आपले आता महेंद्रशेठ थोरवे भारत केसरी होता, नाही राजा केसरी होता, आधी राजा केसरी, नंतर भारत केसरी होता, आणि आता महेंद्रशेठ थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सर्वात मोठं मैदान आहे. बघा 3 मैदान हे लोकांनी आपल्या कर्जत कमिटीने घेतलं. खरोखर त्यांचे खरोखर धन्यवाद व्यक्त केले पाहिजे आणि त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, कारण का आपल्या लोकांना आज 400, 500 किलोमीटर जायला लागतं 3 फेऱ्याचं मैदान असलं तर. आज त्याच लोकांनी आज आपल्यासाठी इथे एवढा मोठा मैदान घेतलं, एवढे मोठे बक्षीस ठेवले. खरोखर त्यांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, कारण का आज तुम्हाला सांगतो कुठेतरी बैलगाडी शर्यतीला कुठेतरी नव्याने दिवस यायला लागले. आज तुमच्या मुंबईमध्ये आज पश्चिम महाराष्ट्र असेल, संभाजीनगर असेल, विदर्भ असेल, नागपूर असेल, एवढ्या लांब लांबून नंदी येतात. आणि बघा ना, आज छोटंसं गाव आहे, आज जे पाडगाव असेल छोटंसं गाव आहे, पण आज या बोरीच्या वाडीची इथं आज मोठमोठे नंदी आले.
खरोखर बोरीच्या वाडीवाल्यांचं पण भाग्य आहे, कारण का आज करोडाचे नंदी त्यांच्या धावून आहेत, त्यांच्या शेतामध्ये आहेत बांधायला. खरोखर एकदम मनापासून मला पण खूप आनंद आहे, कारण का एवढे मोठमोठे नंदी आमच्या इकडे येऊन जर ते एखाद्या मालकाकडे येतात मुंबईच्या आणि त्यांचं नाव करतात, मला पण खूप आनंद होतो. आता जिंकेल कोण तो शेवटचा प्रश्न असेल, पण बघा आज इथं आलेली सर्व लोक आज प्रत्येकाला महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यामध्ये हे नंदी बघायला जायला नाही मिळत, पण कुठेतरी त्यांना बघायला मिळालं आज या आयोजकांच्या मुलं, म्हणजे ज्याला बकासूर सचिन हा कधी बघायला प्रेक्षकांची गोष्ट घेतो, म्हणजे त्यांनी बघितलं मनापासून. हो, ही बैलगाडी क्षेत्रातली हिरो आहेत. ही बैल आहेत ना, ही जशी फिल्मी हिरो कशी असतात तशी ही बैल सगळी हिरो आहेत. आणि हा इथं आलेले सगळे हिरोच लोक आहेत ही बैल, कारण का ह्या बैलांना बघायला किती प्रेक्षक असतं. आता मथुर मगाशी खाली गेल्यानंतर किती हजारोनी पब्लिक होती, बकासूर गेला तेव्हा. हे यांचे फॅन पेज आहे, खूप फॅन आहे त्या बैलांचे, आणि त्या बैलांनी तसं करून ठेवलेलं आहे. असंच कोण कोणाचा फॅन होत नाही. बरोबर. एखादा माणूस जेव्हा चर्चेत येतो, एखादा माणूस जेव्हा काय करतो तेव्हाच त्याचे फॅन होतात. बरोबर. त्याच्यामुळं ह्या बैलांचे सर्वांचे फॅन आहेत. आता जसं बकासूर असतील मथुर असतील यांचे फॅन्स आहेत. पूर्वीचा काल गेला बघा, तुमच्या बाबांच्या पाठी पण अशीच लोक फिरायचे, आम्ही स्वतः बघितलेली आहे. बघा ते दिवस आता मला वाटतं आता पुन्हा येतात तुमच्या दावणीला. तसे हे आहेत, कारण का विषय असा आहे की वडिलांच्या बरोबर मी सुद्धा फिरलेलो आहे. मलाही माहिती आहे कोणाला काय रिस्पेक्ट द्यायची, कोणाला काय इज्जत द्यायची, कोणाला काका मामा दादा बोलून आपण. मी त्यांच्या एकदम वडिलांच्या बरोबर लहानपणापासून फिरल्यापासून मला ती शिकवण आहे. कारण वडिलांचे मित्रही सुद्धा माझे मित्र आहेत. मला एकदम त्यांच्या पोराप्रमाणे सांभाळतात, आणि मी पण सुद्धा त्यांची तसंच वागतो, कारण का माझा स्वभाव चांगला लागतो. स्वभाव चांगला असल्यावर तुम्हाला सगळं मिळणार. तर वडिलांच्या ह्याच्यानेच मी सगळ्या गोष्टी करतो. आज माझ्याकडे एवढी मित्रमंडळी असेल, माझ्याबरोबर सगळे भावंड असतील, आमची सर्व एकत्र आहे, कारण बैलगाडी शर्यतींचा सर्वांना नाद आहे. प्रवीण काका असतील आमचे, हे आमचे नेहमी मार्गदर्शक आहेत. आमची फॅमिली खूप क्वालिफाईड फॅमिली आहे, आणि एकदम सगळ्यांना चांगले संस्कार आहेत. कधी कोणाला वाईट बोलणार नाही, पण कोण नादाला लागला तर त्याला सोडणार पण नाही. बरोबर. आता मी बघतोय ना, आपला बिंदूरचा गेला असता, तर मला वाटतं आज जसं या मथुर आणि याची गुरु आणि शिष्याची म्हणजे एकामेकासाठी पळत होतं कोण पुढे जात आहे. पण बघा ती बिंजोरला नसती झाली लढत, पण इथं झाली. पण हा खेळ आहे, इथं प्रत्येकाला एकामेकाशी गाडी तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून तेच सांगतो, मथुर आणि शंभूच पळणार होता या मैदानामध्ये. पण राहुल शेठच्या पोराने फोन केला, दादा जरा बैलाला काहीतरी दुखापत झाली, काय पैरा वेगळा झाला. मी ठीक आहे चालेल, कारण का बघा तो जरी पुढे गेला नंदी तरी मला आनंद होणार आहे. जरी चांगल्या नंदीमध्ये पाहायला असेल मला आनंदच होईल. मग त्याच्यामुळे ठीक आहे मी बोललो ठीक आहे चालेल. मग त्यानंतर त्यांनी सुद्धा पैरा वेगळा केला, मी पण वेगळा. बरोबर. आता एक मापाची बैला असली ना, त्या गाडीला अशी पलताना बघायला पण खूप मजा येते. जसं रायबानी याचा ना एकच माप आहे, आणि खरोखर आनंद वाटला बघायला. काय पूर्वी जशी बैल होती ना, साताऱ्याहून ज्या टायमाला बैल यायची, आता आपण पहिल्यापासून शोकमध्ये, तर आता मुलांना माहीत नसेल बरेचशा, सेम मापाची बैल पळायची. एक बारीक मोठा असं कधी ना, सेम मापाची बैल, आणि खूप सुंदर बैल. तो त्यांचा चकडा असेल असा ग्रीन कलरचा, आणि एकदम खूप सुंदर असं त्यांचं नियोजन असेल, बैल वगैरे सजवलेली. तशीच आज आमची शंभू आणि मला रायबा अशी गाडी दिसली, आणि एकदम सुंदर दिसत होती गाडी. एवढ्या 7-8 गाड्या होत्या त्याच्यामध्ये, ही गाडी खूप सुंदर दिसत होती. बरोबर. आणि मला वाटतं सेमी ना, मला वाटतं खूप उत्कंठा लागली होती. लाईव्हला जी लोक जोडली ना खरोखर पाहण्यासाठी. बघा आज जरी मथुर त्या गाडीमध्ये पडला असेल, पण त्याला बघण्यासाठी आज त्यांनी सर्वांनी शंभूला बघितला, बरीचशी नंदी होती त्यांना सुद्धा बघितलं. काय बोला. आणि आज तुम्हाला आत्ता एक गोष्ट सांगतो, आत्ताच पोराने सांगितलं शंभूने दात पाडलाय तुमच्या समोरच. तुमचं युट्यूब चालू होतं तेव्हाच बैलांनी दात पाडले. बघा दात पाडून सुद्धा त्याने आज सेमीला प्राप्त झाला. काय अजून काय बोलणार त्या नंदीच्या पुढे काय आहे. मग एखाद्या मालकाची जेव्हा जिद्द लागते ना, तेव्हा हेच नंदी प्रत्येकाला उत्तर देत असतात. बरोबर. चला आता जास्त वेळ नाही घेत, कुठं त्याला पण विश्रांती पाहिजे. आणि तुम्हाला 1 नंबरसाठी किंवा गुलालसाठी माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद.